24 आणि 32 चे तिसरे प्रमाणपद 2 दशांश स्थानापर्यंत किती आहे? आता प्रमाणपद म्हणल्यावर यामध्ये ए बी सी अशा 3 प्रमाणपद येत असतो। यामध्ये काय 24 पहिलं प्रमाणपद, 32 हे दुसरं आणि तिसरं प्रमाणपद सी साठी। मग प्रमाणपद शोधण्यासाठी आपल्याला काय मिळाले? मधल्या पदाचा वर्ग हा दोघांच्या गुणाकारा एवढा असतो हे आपल्याला माहित आहे। मग ए गुणिले सी म्हणजेच मधल्या पदाचा वर्ग असतो। यावरून आपल्याला यांची वाढ करायची। ए म्हणजे काय 24, तिसरं प्रमाणपद माहित नाही, बी चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग 32 चा वर्ग। सोपं होण्यासाठी 32 गुणिले 32 वाढवा म्हणजे 32 चा वर्ग। सी याकडे काय 32 गुणिले 32 याला भागायचा क्षणी 24 आहे। भागाकार काय आहे? भागजे 8 ने 8 24 8 चौक 32। आता यामध्ये 3 ने दोघांना आपल्याला भागायचं मुळाकडे करून घ्या, दोघांचा गुणाकार करून घ्यावा लागेल। मग गुणाकार करत असताना 4 ने 8 होईल आणि 4 ने 12 होईल, त्याला भागायचे काय 3। मग 3 ने भाग द्यायचा 128 ला, 3 चौक 12 होईल, इथं 8 घेतले, 3 दुने 6 होईल, पॉइंट द्यावा लागेल कारण 2 बाकी राहणार। पुढे काय इथं आपण 0 घेतो, 3 सक 18, पुढे 2 उरले, 0 घेतला, पुन्हा 3 सक 18 होईल। मग यामध्ये आपण काय करूया 42.66 ऐवजी आपल्याला काय लागेल 42.66, त्याचं उत्तर आपल्याला 9च्या पटीतील 3 सलग संख्यांची बेरीज 2457 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? आता यामध्ये काय करायचं, सलग जेव्हा प्रश्न असतो तेव्हा यामध्ये 3 सलग आहेत म्हणजे याचा अर्थ आपल्याला मधली संख्या शोधता येते। प्रश्न जेव्हा असेल पटीतील आणि सलग संख्येची बेरीज दिली असेल तर मग काय करायचं, ही बेरीज आहे 2457, मग किती संख्या सलग 3 ने भाग द्यायचा, 3 ने भाग दिला तर मधली संख्या मिळेल आपल्याला। यामध्ये मधली संख्या काय मिळेल, 3 8 24, 3 8 24 आणि 19 3 57 म्हणजे 829 ही संख्या जी आहे ती संख्या काय मिळणार आहे, मधली संख्या। आपल्याला मोठी संख्या शोधायची म्हणजे 819 प्लस जर 9 केले तर या ठिकाणी 828 ही मोठी संख्या होईल। आणि जर तिघांमध्ये लहान जर विचारलं असतं तर यामध्ये काय करायचं, मधली संख्या 819 आहे, त्याच्यामध्ये 9 मायनस करायचे म्हणजे लहान संख्या काय 810 आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय दुसरा। अवघड हा प्रश्न रॉबिनला 5 पैकी 4 विषयात 91, 88, 86 व 78 असे गुण मिळाले। त्याला त्याची सरासरी 85 राखण्यासाठी 5व्या विषयात किती गुण मिळाले पाहिजेत? म्हणजे यामध्ये आपल्याला बघा 5 विषय आहेत आणि 5 विषयांची सरासरी जी आहे ती 85 ठेवायची आहे। याचा अर्थ असा आहे की 5 गुणिले 85 म्हणजे सर्व विषयातील एकूण गुण असतात, कारण की सरासरी आणि एकूण संख्या यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार म्हणजे ती बेरीज असते। याचा अर्थ सर्व विषयामध्ये 5 विषयांमध्ये किती गुण मिळाले पाहिजेत आपल्याला उत्तर शोधावे लागेल। आता एकूण गुण शोधण्यासाठी 5 आणि 85 चा गुणाकार केला म्हणजे ही बेरीज काय होईल, 5 25 5 40 40 आणि 2 42 म्हणजे 5 विषयाला 425 गुण मिळाले पाहिजे, त्यामुळे त्याची 85 सरासरी असेल। पण आता त्याला 4 विषय गुण मिळाले आहेत, मग काय करायचं, हे जरी 5
27 27 आणि 7 34 म्हणजे त्याला 4 विषयांमध्ये 343 गुण मिळाले आहेत. त्याला जर 5व्या विषयात 425 गुण हे जर वजा केले तर त्याची सरासरी 85 आहे. मग 5व्या विषयातील गुण काढण्यासाठी या 5 विषयांमधून 4 विषयाचे गुण आपण वजा करूया म्हणजे 5व्या विषयात किती गुण मिळाले हे लक्षात येईल. 425 मधून 343 वजा केले 5 मधून 3 गेले 2 12 अथवा 42 मधून 34 गेले 8. तर 5व्या विषयात जर 82 गुण मिळाले तर त्याची सरासरी 85 राहील. म्हणून याचं उत्तर 82 पहिला पर्याय. पाहूया हा प्रश्न. 20 महिला एक काम 15 दिवसात पूर्ण करू शकतात. 16 पुरुष तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतात. तर पुरुष व महिला यांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती? याकडे लक्ष ठेवायचं. कधीही व्यक्ती म्हणजे थोडक्यात कामावर जाणारी मजूर आणि दिवस यांच्यामध्ये नेहमी व्यस्तचरण असतं आणि मग त्यामुळे आपल्याला गुणाकार काढत असतो. कारण की व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार मांडावा लागतो. मग अशा वेळी आपण काय करायचं? गुणोत्तर काढायचं आणि गुणोत्तर म्हणजे भागाकार असतो. मग गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिले व्यक्ती किती आणि दिवस किती. पहिले व्यक्ती आहे 20 दिवस किती 15. गुणोत्तर काढण्यासाठी भागाकार घ्यायचा आणि असंच मांडणी या पद्धतीने करून घ्यायची. पुरुष किती 16 म्हणजे व्यक्ती. दिवस किती येतं 15. यामध्ये हे 15 काच होईल. आता भाग द्यायचा. या दोघांना भाग जाईल 4 मग 4 20 4 16 म्हणजे जर रेशो काढायचं गुणोत्तर काढलं 5/4 म्हणजे 5/4. आपला जो पर्याय आहे तिसरा पर्याय. पाहूया प्रश्न. मोहनला पहिल्या वर्षी त्याच्या विक्रीच्याकडे 12% व दुसऱ्या वर्षी 15% वाढ मिळते. आज त्याची विक्री 1,28,800 रुपये आहे. तर 2 वर्षापूर्वी त्याची विक्री किती होती? 2 वर्षापूर्वीची विक्री x मानूया आणि मग एकशे याच्यामध्ये वाढ होणार आहे. काय पहिल्या वर्षी किती वाढणार आहे? 12%. म्हणजे ती 100% आधीची जाणारच आहे पण 12 वाढणार. म्हणजे पहिल्या वर्षी 112% होईल आणि टक्के म्हणजे 100 गेला. त्यानंतर पुढच्या वर्षी ही पूर्णपणे 100% राहून आणखी याच्यामध्ये 15ची वाढ होणार आहे म्हणजे 115%. यामध्ये 115 टक्के झाली शरीराला 100 द्यायचं आणि ही वाढ 2 वर्षानंतर म्हणजे आज 1,28,800 आहे. आणि आता उत्तर सांगायचं. x दशमांश आहे आणि सर्व संख्या आपण या ठिकाणी घेऊया. 128 इकडे 8 2 0 हे गुणिले 100 इकडे व्यस्त होऊन गुणाकार येतील आणि हे 112 आणि 115 छेदामध्ये भाग देतील. आता यामध्ये भाग देऊया आपण. 16 ने दोघांना भाग देऊया. 16 7 112 16 8 128 आणि म्हणून घेतला 8 भागचा फरक म्हणून 0 आणि मग 16 पंचे 80 पुढचा 0. आता 7 ने याला भाग द्यायचा. यामध्ये 7
7 11 77 होईल 3 उरतात आणि मग 7 35 होईल या ठिकाणी 0 राहील 115 आहे 115 आहे मग 115 एक 115 आणि हा 0 म्हणजे काय आहे 10 आणि यामध्ये या तिघांचा गुणाकार करून घ्यायचा मग काय होईल 100 गुणिले 100 म्हणजे थोडक्यात 2 आणि हे 2 4 0 लागते तिकडे आणि हा एक पाचवा आणि याकडे 1 राहील आणि सर्वांचा गुणाकार जो होईल ती म्हणजे 1 लाख रुपये रक्कम होईल म्हणून त्याची 2 वर्ष